जयकुमार गोरे राजकारणात आल्यापासूनच कुळकजाई गाव त्यांना भरभरून प्रेम केलेलं आहे. त्यांच्यावर 100-200 मताचं लीड नेहमीच आमच्या गावातनं दिलं जातं आणि विकास झाला आहे. त्यामुळे पहिल्यापासून लोकांचं प्रेम आहे, त्यांनी त्या प्रेमापोटी सगळ्या गोष्टीचा विकासही केलेला आहे. ह्याच्यापेक्षा काय सांगू शकत नाही. राजकारणात आल्यापासून किंवा जिल्हा परिषद सदस्य झाल्यापासून ही ह्या भागात इतकं प्रेम दिले त्यांनी, म्हणजे प्रत्येक प्रसंगाला प्रत्येक अडचणीला ते कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभं राहिल्यामुळं येणाऱ्या विधानसभेमध्ये जयकुमारच महाविकास आघाडीने कुठलाही चेहरा दिला अगदी कुठलाही तरी कसं आहे, जयकुमार गोरे यांचं वर्चस्व बऱ्यापैकी मान तालुक्यात चांगलं. महाराष्ट्रात सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या मतदारसंघ म्हणजे मानखटाव आणि याच मानखटाव विधानसभा मतदारसंघावर महायुतीकडून जयकुमार गोरे हे एकमेव उमेदवार दिसून येत आहे. तर अजूनही महाविकास आघाडीचा विधानसभेचा चेहरा दिसत नसून मानखटाव मतदारसंघातील कुळकजाई या गावांमधील नागरिकांचा कौल कोणाच्या बाजूनं, थेट पहा ग्राउंड रिपोर्ट. नमस्कार, आज आपण आलो आहोत मान विधानसभा मतदारसंघातील कुळकजाई या गावामध्ये. तसं पाहिलं तर हे राजकीय दृष्ट्या संवेदनशील समजलं जाणारं गाव कुळकजाई आणि या गावामध्ये आपण आलो आहोत. इथल्या नागरिकांचा कल कोणाच्या बाजूने, विधानसभेचे बिगुल वाजलेले आहे आणि या बिगुलामध्ये एक महायुतीचा चेहरा म्हणून जयकुमार गोरे यांच्याकडे पाहिले जाते, परंतु अजूनही महाविकास आघाडीचा चेहरा दिसून येत नाही. काय सांगतात इथले नागरिक आणि त्याच पद्धतीने या गावचा विकास कोणी केला हे आपण थेट जाणून घेऊ इथल्या नागरिकांकडून. बाबा, तुम्ही काय सांगाल काका की या आश्वासक चेहरा म्हणून महायुतीच्या उमेदवार म्हणून जयकुमार गोरे यांच्याकडे पाहिले जाते, परंतु अजूनही महाविकास आघाडीचा चेहरा कोणताच समोर आला नाही. काय सांगाल याबाबत? नाही, आता जयकुमार गोरे यांचा हा आता भारतीय जनता पार्टीतनं पहिल्यापासूनच आमदारांच्यावर प्रेम करणारा हा तालुका आहे आणि कुळकजाई गाव हे आमदारांच्या बद्दल ह्याच्या अगोदर सुद्धा पहिल्यापासून ज्यावेळेस पार्टी तयार झाली त्यावेळेला जयकुमार गोरे राजकारणात आल्यापासूनच कुळकजाई गाव त्यांना भरभरून प्रेम केलेलं आहे. त्यांच्यावर 100-200 मताचं लीड नेहमीच आमच्या गावातनं दिलं जातं आणि कशासाठी तर त्यांची कामं आता कुळकजाई भागात लमसम 16 कोटी रुपयाचं काम झालेलं आहे, मार्गी लागलेलं आहे. कुळकजाई गावातनं चालता येत नव्हतं, रस्ता इतका खराब होता. त्यांच्याच माध्यमातून आता कुळकजाई गावात कुठल्याही कोपऱ्यात जावा तुम्ही, शूटिंग करा वाटलं तर सगळीकडे अगदी स्वच्छपैकी चांगले आणि मजबूत रस्ते, सिमेंट कॉन्क्रीटचे डांबरीकरण असे झाले आहेत. त्याचबरोबर कुळकजाईहून फलटणला जाणारा रस्ता मधून तो 40-45 वर्ष झालं तो काम अपूर्ण राहिलं होतं, ते पण काम त्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं काम झालेलं आहे. त्याचबरोबर गणेश खिंड ते इकडं मलवडीपर्यंत जाणारा जो रस्ता आहे, मेन रस्ता, त्याच्या पण रस्त्याचं रुंदीकरण त्यांच्या माध्यमातून झाले. त्याचबरोबर कुळकजाई ते शेडगेवाडी जाणारा रस्ता. तसं पाहिलं तर या दादांनी सांगितलं की अनेक विकास कामं कुळकजाईला जयकुमार गोरेंनी दिली. अजूनही महाविकास आघाडीचा चेहरा दिसून येत नाही जयकुमार गोरेंच्या विरोधात. काय सांगाल याबाबत थोडक्यात? कसं आहे बरं, त्यांना विचार करावा लागतोय ना. समजा कोण विकास करते कोण नाही. आज जर समजा जयकुमार गोरेंचा जर विकास जर पाहिला तर ह्या भागात भरपूर विकास झालेला आहे आणि त्यामुळे पहिल्यापासून लोकांचं प्रेम आहे, त्यांनी त्या प्रेमापोटी सगळ्या गोष्टीचा विकासही केलेला आहे. ह्याच्यापेक्षा काय सांगू शकत नाही. तसं पाहिलं तर जयकुमार गोरे 3 टर्म निवडून आलेले आमदार आहेत, दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे. येणारी टर्म ही 4थी असेल, येणाऱ्या 4थ्या टर्मला ही जयकुमार गोरे बाजी मारतील का? काय सांगताय तुम्ही? कसं आहे बरं का, जयकुमार गोरेंचं राजकारणात आल्यापासून किंवा जिल्हा परिषद सदस्य झाल्यापासून ही ह्या भागात इतकं प्रेम दिले त्यांनी, म्हणजे प्रत्येक प्रसंगाला प्रत्येक अडचणीला ते कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभं राहिल्यामुळं येणाऱ्या विधानसभेमध्ये जयकुमारच बाजी मारणार हे 100% कुळकजाईकर म्हणून आम्ही सांगतो. अजूनही नागरिक या कुळकजाईमधील आपल्या बरोबर आहेत, आश्वासक चेहरा आणि याच माध्यमातून मान खटावचा विकास म्हणलं तर कोणाकडे जनता पाहते हे आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊ. काय वाटतं तुम्हाला, मान खटावचा विकास झाला का आणि यापुढे कशा पद्धतीने करावा लागेल? विकास झाला आहे, 100% विकास झाला आहे मान तालुक्यातील, मान खटाव मधील, आणि भाऊ 100% ह्यावेळेस चौकार मारणार. खटाव मतदारसंघात आपण फिरत असताना कुळकजाई येथे आलो आहोत आणि काही नागरिक अजूनही प्रतिक्रिया देतात. नागरिकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर या मतदारसंघात
जयकुमार गोरे म्हणजे जयाभाऊ चौथी इनिंग मारणार असल्याचे यांनी सांगितले, ठाम सांगितले. तुम्ही काय सांगाल काका की या मतदारसंघामध्ये अजून आश्वासक चेहरा महाविकास आघाडीने दिलेला नाही, महायुतीकडून थेट दिसून येतात ते म्हणजे जयकुमार गोरे. तुम्ही काय सांगाल याबाबत? महाविकास आघाडीने कुठलाही चेहरा दिला, अगदी कुठलाही, तरी कसं आहे, जयकुमार गोरे यांचं वर्चस्व बऱ्यापैकी मान तालुक्यात चांगलंच आहे. आणि त्यांनी केलेली कामं बी भरपूर आहेत. ते रस्त्याची कामं असू द्या, गावातल्या अंतर्गत काय कामं असू द्या रस्त्याची, किंवा तालुक्यातली काय अगदी म्हणजे भागातली बी भरपूर कामं, रस्त्याची ह्याची भरपूर कामं केलेली आहेत आमदारांनी. त्याच्यामुळं महाविकास आघाडीचा अगदी कुठलाही चेहरा निघाला, कुठलाही उमेदवार निघाला, तरी त्याला म्हणजे जयकुमार गोरेला कोण टक्करच देऊ शकत नाही. या दादांनी सांगितलं की जयकुमार गोरेंना टक्करच कोणी देऊ शकत नाही असं या दादांनी सांगितलं. अजूनही नागरिक आहेत कुळकजाईमधील आपल्याबरोबर. मान खटावच्या विधानसभा मतदारसंघात आपण फिरत असताना या कुळकजाईमध्ये आलो. काय सांगाल तुम्ही? यांनी ठाम सांगितलं की जयकुमार गोरेंना टक्कर देणारा चेहराच नाही. तर काय सांगाल थोडक्यात याबाबत तुम्ही? जयकुमार गोरेंनी विकासच त्या पद्धतीने केलेला आहे. भाऊंनी आमच्या गावामध्ये 15 ते 16 कोटीची. मान खटाव हा विधानसभा मतदारसंघ आपण फिरताना आलो होतो कुळकजाई या गावामध्ये, आणि पाहिलं की इथली जनता कोणाच्या बाजूने आणि कल कोणाच्या बाजूने, विकास कामं कोणी केली आणि येणारा आमदार कोण असेल हे थेट आपण जाणून घेतलं मान खटाव या मतदारसंघातील कुळकजाईमध्ये. कॅमेरामन आशिष सह मुकुंदराज काकडे, मान खटाव कुळकजाई.